नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या टेबलमधून आपण डुप्लिकेट कशा प्रकारे डिलीट करू शकतो किंवा काढून टाकू शकतो. चला तर मग बघूयात. तर आता इथे बघू शकता तुम्ही 3 नंबरच्या रो मध्ये आणि 7 नंबरच्या रो मध्ये सेम डेटा आहे, म्हणजे डुप्लिकेट डेटा आहे. तर आता या दोन्हीपैकी आपल्याला फक्त एकच एंट्री ठेवायची आहे या टेबलमध्ये. या दोन्हीपैकी फक्त एकच एंट्री आपल्याला या टेबलमध्ये ठेवायची आहे. ते आपण कसं करणार? सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, आता हा टेबल तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. कंट्रोल-A करून टेबलला तेवढं सिलेक्ट करून घ्यायचंय. टेबलला सिलेक्ट केल्याच्या नंतर डाटा टॅबमध्ये जायचंय. डाटा टॅबमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही इकडे यायचे. डाटा टूल्स मध्ये तुम्हाला रिमूव्ह डुप्लिकेट्स हा ऑप्शन दिसेल. रिमूव्ह डुप्लिकेट्स या ऑप्शनवरती क्लिक करायचे. रिमूव्ह डुप्लिकेट्स या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा डायलॉग बॉक्स ओपन होईल. हा डायलॉग बॉक्स ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता माय डाटा हॅज हेडर. माय डाटा हॅज हेडरला राईट ठेवा. जर तुमच्या टेबलवरती जर हेडिंग दिलेले असतील, हेडिंग्स म्हणजे टायटल आपले, हे इथं बघा तुम्ही नेम्स आणि ईमेल हे 2 टायटल्स आहेत, हेडर आहेत या टेबलचे. जर असतील तर याला टिक राव द्यायची, चेक राव द्यायचं, आणि नसतील तर अनचेक करायचं. अनचेक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता कॉलम बी आणि कॉलम सी असं आलेलं आहे. पण इथं आपल्याकडे हेडर्स आहेत, तर इथं 2 आहेत, नेम आणि ईमेल. आता ते हे तुम्हाला काय म्हणते की तुम्हाला या दोन्ही मधील डुप्लिकेट्स काढून टाकायचे आहेत ना, तर या दोन्हीला आपण चेक केलेलं आहे. दोन्हीला चेक केलेलं आहे. त्याच्यानंतर ती आता मी इथं ओके प्रेस करतोय. ओके प्रेस केल्या तुम्ही बघू शकता इथं आपल्या टेबल मधील वन डुप्लिकेट व्हॅल्यू फाउंड अँड रिमूव्ड. 4 युनिक व्हॅल्यूज रिमेन्स. आता बघा आपल्या इथं एकच डुप्लिकेट व्हॅल्यू होती एक्स्ट्राची, ती डिलीट झालेली आहे, आणि 4 जे आहेत युनिक व्हॅल्यू जशाच तशी आहेत. आता या पद्धतीचा वापर करून तुम्ही कितीही मोठ्या टेबलवरती ही ट्रिक अप्लाय करू शकता आणि रिमूव्ह डुप्लिकेट डिलीट करू शकता. जे डुप्लिकेट आहेत ते डिलीट करू शकता, डुप्लिकेट एंट्रीज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.